थोडासा हवाहवासा वाटणारा पण असतो आणि थोडासा नको नकोसा वाटणारा पण असतो, कारण इतक्या वर्षाची सेवा असते. आज 20, 25, 30, 35 वर्ष आपण या ठिकाणी तन मन धनाने, एक दिलाने, एक विचाराने या एका छताखाली एकत्र येऊन एकत्रितपणे हा सर्व महापालिकेचा कारभार त्याचा यशस्वीरित्या करता येईल आणि त्याचबरोबर आपलं जीवन चरित्र, जीवन कार्य जे आहे तेही एका सुरळीत ट्रॅकवरती कसं नेता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो आणि इच्छा हीच असते संपूर्ण सर्व्हिसमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा कुठलाही आपल्याला बट्टा न लागता आपण या ठिकाणी अत्यानंदाने सेवानिवृत्त व्हावं. आणि मला आज अभिमान वाटतो की या ठिकाणी आमचे महादेव यादव साहेब जे आहेत अतिशय चांगली 36 वर्षाची दैदिप्यमान अशी कारकीर्द यशस्वी सेवा करून ते या ठिकाणी निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या या निवृत्त होण्याच्या ठिकाणी सर्वप्रथम जर आपल्याला पहिली कोणाला विनंती करत असेल तर ती विनंती अशी आहे की सर्वप्रथम एक जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या. ज्यावेळेला नगरपालिका होती त्या नगरपालिकेच्या वेळेपासून यादव साहेब असं कोणतं खातं शिल्लक नाहीये की ज्या खात्यामध्ये त्यांनी काम केलेलं नाही. म्हणजे सर्व खात्याचा सर्वकष असा त्यांना अनुभव आहे आणि त्यामुळे असं हे परिपूर्ण अनुभव संपन्न असं व्यक्तिमत्व आज महापालिकेतून रिटायर होत आहे. त्यामुळे निश्चितच त्या विभागाला त्यांच्या अनुभवाची कुठेतरी कमतरता भासणार आहे. जेव्हा महानगरपालिका झाली त्यानंतर यादव साहेब प्रथम बांधकाम विभागामध्ये रुजू झाले, त्यानंतर जकात विभागामध्ये सुद्धा त्यांची कारकीर्द यशस्वी अशी ठरली आणि आता निवृत्त होताना ते मालमत्ता विभागामध्ये आहेत. हे काम करत असताना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो प्रपंच आहे हा प्रपंच महानगरपालिकेची सेवा करत असताना इतर सामाजिक सांस्कृतिक कार्याची संलग्न राहत असताना आपला प्रपंच सुद्धा त्यांनी अतिशय नेटाने आणि समृद्धीने उभा केलेला आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची दोन्ही मुलं आज सिव्हिल इंजिनियर म्हणून, एक मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे तर दुसरा मुलगा त्यांचा एरोनॉटिकल इंजिनियर, म्हणजे अतिशय त्या क्षेत्रामध्ये ते प्रगतिशील आहे. म्हणजे त्याच्या मागे जर कुणाचं खरं कर्तृत्व असेल तर ते यादव साहेबांचं आहे आणि यादव साहेबांच्या जोडीला दुसरं कुणाचं कर्तृत्व असेल तर त्यांची मिसेस, त्यांची अर्धांगणी जी आज यशस्वीपणे त्यांच्या पाठीशी पूर्णपणे सर्वतोपरी जे काही सहकार्य असेल. एक अतिशय दुःखाची गोष्ट म्हणजे सांगायची तर यादव साहेब तुम्हाला सर्वांना परिचित आहे, गेले 5 वर्ष प्रकृतीशी अतिशय अटीतटीचा सामना करत आहेत. त्यांची प्रकृती अतिशय हलाखीची आहे. मध्यंतरी त्यांच्या जवळजवळ दोन्ही किडण्या तुम्हाला कुणाला ठाऊक असेल किंवा नसेल त्या गोष्टी अशा बोलायच्या नसतात, पण मला एक कौतुकासाठी मी बोलतोय की आज त्या व्यक्तीच्या दोन्ही किडण्या फेल आहेत. आज ती व्यक्ती डायबिटीसवरती जीवन जगते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या चेहऱ्यावरती जराही रेषा बदलू देत नाहीये. मला काही घडलंच नाहीये अशा स्वरूपात हा व्यक्ती आमच्यामध्ये येतो, उभा राहतो, वावरतो आणि मी त्यांच्या इतक्या जवळ सातत्याने कामानिमित्त इतकी वर्ष मी त्यांच्या संपर्कात आहे. पण दुर्दैवाने ही गोष्ट आजपर्यंत मला माहीत नाही. मला आता कळली की ते डायलिसिसवरती जीवन जगत आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नाहीये ती भावना. ही साधी गोष्ट नाहीये. आपल्याला छोटंसं काय झालं तर त्या आजाराचा आपण भाऊ करतो, 50 लोकांना सांगत बसतो, पण ह्या व्यक्तीने कधीही तोंडातून चकार शब्द काढला नाही. परिस्थितीशी तो एकटा फाईट करतोय आणि फाईट करत करत कुठेही नोकरीमध्ये कमतरता न ठेवता त्या आपल्या प्रकृतीचा नोकरीकरता बाहू न करता यशस्वीपणे आपली सर्व्हिस त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि आज या ठिकाणी ते सन्मानाने बसले आहेत. आपणही इथे जे जमलेलो आहोत ते त्यांना सन्मानाने निवृत्त करण्यासाठी जमलेलो आहोत. तर या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या वतीने आणि आमच्या भारतीय चर्मकार समाज विनंती ट्रस्टच्या तर्फेने तसेच माझ्या सुरक्षा विभागाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करण्यासाठी एक छोटीशी पुष्पमालिका घेऊन आलेलो आहे. ती पुष्पमालिका सर्वप्रथम मी त्यांच्या हातामध्ये अर्पण करतोय. आपण टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करावं हीच आपल्याला नम्र विनंती. या ठिकाणी मला 2 शब्द मनोबल व्यक्त करण्यासाठी आपण संधी दिली त्याकरता आपला धन्यवाद.